नमस्कार. जर तुम्ही नवीन पॅन कार्ड अप्लाय केला असेल आणि आता ते तुम्हाला चेक करायचं आहे की पॅन कार्डचं स्टेटस काय आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पूर्ण पहा. तर मित्रांनो, या व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आले असाल किंवा या चॅनलवर सुद्धा नवीन आले असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, चला सुरू करूया व्हिडिओला टाईम न लावता. नंतर तुम्ही तुमच्या लॅपटॉपचे किंवा डेस्कटॉपचे कोणतेही एक ब्राउझर ओपन करायचे आहे. ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर इथे सर्च बॉक्समध्ये लिहायचं आहे UTI पॅन कार्ड स्टेटस. तर चला आपण लिहून घेत आहे. सर्च केल्यानंतर इथे दिसत असलेली पहिली वेबसाईट UTI पॅन कार्ड स्टेटस चेक या वेबसाईटला ओपन करायचं आहे. आणि इथे ओपन केल्याच्या नंतर इथे तुम्हाला हे असा इंटरफेस दिसत असेल. तर या इंटरफेसवरती काय काय माहिती टाकायची आहे, तर सर्वप्रथम ॲप्लिकेशन नंबर टाकू शकता किंवा पॅन कार्ड नंबर टाकू शकता. या दोन्हीतून एक कोणतंही तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर मी माझ्याकडे माझा पॅन कार्ड नंबर आहे, तर मी पॅन कार्ड नंबर इथे फिल करून घेत आहे. त्यानंतर तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ जी असेल पॅन कार्डवर, आधार कार्डवर, सगळ्या डॉक्युमेंट्सवर ती डेट ऑफ बर्थ इथे फिल करून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ अचूक असायला हवे. डेट ऑफ बर्थ जर चुकीची असेल तर तुमचं पॅन कार्ड स्टेटस चेक होणार नाही. डेट ऑफ बर्थ टाकल्याच्या नंतर खाली हा कॅप्चा जो दिसत असेल तो अचूकपणे इथे रिकाम्या जागेमध्ये तुम्ही फिल करून घ्यायचा आहे. तर मी इथे हे कॅप्चा फिल करून घेत आहे. असाच तुम्ही योग्य पद्धतीने कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. आणि कॅप्चा फिल झाल्याच्या नंतर खाली जे दोन तुम्हाला बटन दिसत असतील, एक सर्च आणि एक रिसेट, तर या सिम्पली याच्यावरमधल्या सर्चमध्ये क्लिक करून घ्यायचं आहे. थोडासा वेळ घेईल, त्यानंतर तुम्हाला तुमची पॅन कार्डची डिटेल जी आहे ती शो होऊन जाईल. तर ही पॅन कार्डची डिटेल तुम्हाला शो झाल्याच्या नंतर तुम्ही बॅक जाऊ शकता किंवा प्रिंट घेऊ शकता याची. तर धन्यवाद मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये एवढंच. तर मित्रांनो, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला तर चॅनलला कमेंट करा. धन्यवाद.